तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. विजयी आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर लावल्यामुळे माने कुटुंबियांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची माने कुटुंबियांची मागणी. माजी आमदार राजन साळवी यांनी केली ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी. निवडणूक निकालावर संशय व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले निवेदन. राज्यात थंडीचा कडाका वाढला, गावोगावी शहरात पेटल्या शेकोट्या. आणि 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कारांची बरसात. लिथुनियाचा टॉक्सिक ठरला सर्वोत्तम चित्रपट. पाहुयात सविस्तर वृत्त. विजयी आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी खेडमधील अविनाश माने आणि त्यांच्या पत्नी आरती माने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. बॅनर लावले म्हणून गंभीर मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी, तसेच त्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अविनाश माने यांनी पत्रकार परिषदेतून आपली व्यथा मांडली आहे. माझ्यावर जे अत्याचार झाले किंवा माझ्यावर जे मारहाण झाले त्याचं कारण मी सांगू इच्छितो. आपले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम हे निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना जे बॅनर लावलेले ते बॅनर लावून झाल्यानंतर आमच्या समाजातल्या काही पोरांना अजय माने हा असा बोलत होता की ते योगेश कदमाचे बॅनर का लावताय तुम्ही, तुमच्या आया बहिणींचे बॅनर लावा. आणि ह्याच्यावरून मी अजय मानेला फोन केला जाब विचारण्यासाठी. त्यांनी मला शिवीगाळ केली, माझ्या तोंडून पण शिवीगाळ केली त्याला. आणि त्यांनी मला बोलावून घेतलं अजय मानेनी. आणि पाण्याच्या टाकीजवळ अजय माने, रंगा माने आणि अजय मानेचा मुलगा अनुज माने यांनी स्टंप आणि बांबू ह्याच्यानी मला व माझ्या मित्राला सुशील बबन गाडगे याला बेदम मारहाण केलं. आता माझ्या पायाला 2 क्रॅक आहेत, नाकाला फ्रॅक्चर आहे. आणि परत ते आज सकाळी आमच्या लोकांना भेटून असं सांगतात की आम्हाला कोण अटक करू शकत नाही, आमच्या डोक्यावर मोठ्या व्यक्तीचा हात आहे, आम्ही खून जरी केला तरी प्रशासन काय करू शकत नाही. आणि आता आपल्या खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आता 2 दिवस झाले पोलीस प्रशासन अजून त्यांना अटक करत नाही आहे. आणि याच्यापुढं जर माझ्यावर किंवा माझ्या परिवारावर काय जर होत असेल, म्हणजे माझं काय बरं वाईट झालं, तर ह्याला जबाबदार अजय माने, रंगा माने आणि अनुज माने असतील. तर मारहाण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अविनाश माने यांच्या पत्नी आरती माने यांनी केली आहे. मी आरती अविनाश माने, माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने यांना दिनांक 26 रोजी त्यांच्यावर मारहाण झालेली होती. त्याचे जे आरोपी आहेत ते अजूनही अटक झालेले नाही आहेत. आम्ही दिनांक 27 रोजी आपल्या खेड पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. यावर जेव्हा आम्ही चौकशी करतो आहे त्यावर पोलीस स्थानकामधून आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत की आम्ही सगळं करतो आहे प्रोसिजर असं. त्यानंतर आम्ही हीच घटना कोणती हालचाल होत नाही आहे, त्यामुळे आम्ही हीच आपले जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याजवळसुद्धा आम्ही फोन केला आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून आम्हाला हेच उत्तर आले की जी कलम लावायला पाहिजे होते ते त्यांनी लावलेले नाही आहेत. त्यांनी खूप
कमी ह्याचे कलम लावलेले आहेत, जेणेकरून त्यांना अटक न होता फक्त नोटीस देऊन त्यांना समज दिली जाईल किंवा कोर्टात दाखल करण्यात येईल, पण त्यांना अटक होऊ शकत नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे की खरोखर ह्या घटनेला जे कलम लागणार आहेत ते पोलिसांनी लावावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावे. यानंतर मी IG साहेबांना सुद्धा फोन केला होता. त्यांच्या PAनी फोन त्यांच्याजवळ न देता मी खेड पोलीस स्थानकामध्ये सदरच्या घटनेबद्दल चौकशी करतो आणि काय असेल ती त्यांना कारवाई करायला सांगतो असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही काय ते कळवू. माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझे मिस्टर अविनाश रामचंद्र माने यांना पायाला 2 फ्रॅक्चर झालेले आहेत, नाकाला फ्रॅक्चर झालेला आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जो असलेला मित्र आहे सुशील बबन घाडगे, याला देखील पायाला 2 फ्रॅक्चर आणि कमरेला त्याच्या मुकामार जोरात लागलेला आहे, त्याला चालताही येत नाही आहे. माझी तुमच्या पत्रकार बंधूंजवळ एवढीच विनंती आहे की तुम्ही तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे. या पत्रकार परिषदेतून विशाल घाडगे यांनी संपूर्ण घटनाक्रम समोर आणलाय. माझा भाऊ सुशील घाडगे अविनाश मानेने अजय मानेनं फोन केलं होतं की ते योगेश दादांचा बॅनर लावला होता अभिनंदनाचा. त्यानंतर यांनी फोन केला अजय मानेंना, त्यांनी शिवीगाळ वगैरे केल्यानंतर अजय मानेने ह्या दोघांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर तिथे जागेवरती यांना न माहिती असताना त्यांनी हत्यारे आणले होते, स्टम वगैरे. ते 3 जण होते, रंगा माने, अजय माने आणि अनुज माने. तिथं जागेवरती पोचल्यानंतर यांना गाडीला न उतरता त्या गाडीवरतीच त्यांना मारलं आणि ह्यांच्या पायांना फ्रॅक्चर वगैरे झाले. तर विषय असा आहे की आम्ही तक्रार केलं, आम्ही कायद्याने जात होतो, पण कायद्याने जाताना पोलीस स्टेशनला आम्ही कायद्याने सांगितलं, पण पोलीस ह्याच्यावर कारवाई काही करत नाही. पोलीस सरळ म्हणतं हे गुन्हा कलम लावलेले ते छोटे कलम लावलेले, त्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही. त्यामुळे आम्ही हे जे काय सांगतो आहे, ह्या आज समाजातले जे पोरं आहेत त्यांना उद्या त्याच्या अगोदर 4 जणांना त्यांनी मारलं होतं आणि आत्ता समाजातल्या काही पोरांना धमकी देऊन बोलतात ते. त्यामुळे आम्हाला हेही विनंती आहे की पोलिसांनी सहकार्य करावं आणि त्यांना अटक करावं आणि आमच्या फॅमिलीला न्याय मिळवून द्यावं. काहीच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. हा निकाल संपूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागल्याने राज्यभरातील उमेदवारांना धक्काच बसला. यानंतर EVM आणि व्हीव्हीपॅटवर देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करत मशीनची पडताळणी करण्याची मागणी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी यांनी देखील EVM आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करण्याची मागणी करत तसे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले. निवडणुकीच्या निकालावर संशय निर्माण झाल्यामुळे हे निवेदन देऊन आक्षेप नोंदवल्याचं साळवींचं म्हणणं आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 2 चाफवली आणि मतदान केंद्र क्रमांक 200 तुळसवडेचे EVM मायक्रो कंट्रोलर आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी राजन साळवी यांनी केली असून यासाठी 94,400 रुपयांचे शुल्क देखील राजन साळवींनी भरले असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात तापमानाचा पारा घसरल्याचं दिसून येत आहे. सहसा डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण वाढायला सुरुवात होते, त्यानंतर हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत जाते. मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागलाय. त्यामुळे राज्यभरात उष्णतेपासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळालाय. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा चांगलाच कडाका वाढलेला दिसतोय. वाढत्या गुलाबी थंडीमुळे रोह्यात जागोजागी शेकोट्या पेटवून रोहेकर नागरिक थंडीचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात आणखीन उतार आला असून शुक्रवारी महाबळेश्वरमध्ये 10.5 तर सातारा शहरात 12 अंशांची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे निचांकी तापमान ठरले. पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्यानं जनजीवनावर देखील परिणाम झालाय. जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात या दरम्यान पारा एकदम खाली येतो, पण यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे मागील 15 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलंय. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चाललाय. त्यामुळे 4 दिवसात किमान तापमानात 2 अंशांचा उतार आलाय. साताऱ्यात शहरात थंडीचं प्रमाण वाढलंय. गुरुवारी 12.5 अंश किमान तापमानाची नोंद झाली होती, पण शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरात 12 अंशांची नोंद झाली आहे. त्यातच वातावरणात शीतल लहरी देखील आल्यात. त्यामुळे अंगाला थंडी झोंबत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पारा देखील घसरलाय. शुक्रवारी 10.5 अंशाची नोंद झाली. हे या हंगामातील निचांकी तापमान ठरले आहे. या ठिकाणी 2 दिवस तापमानात उतार राहिला तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागातील किमान तापमानात 13 अंशाच्या दरम्यान आहेत. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी 6 नंतरच थंडीला सुरुवात होते. रात्रभर थंडीची तीव्रता जाणवते तर पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका पडतोय. त्यामुळे सकाळी 10 वाजले तरी अंगातून थंडी जात नाही. तसेच दुपारच्या सुमारासही वाऱ्यामुळे थंडी जाणवते. या थंडीमुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावर देखील परिणाम झालाय. थंडीमुळे गावोगावी आणि शहरात शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. रत्नागिरीत पावसाने विश्रांती घेताच गुलाबी थंडीची चाहूल जाणवायला लागली आहे. आजूबाजूच्या परिसरात आणि मुंबई गोवा महामार्गावर धुक्याचं साम्राज्य पसरतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. निवळी, कोळंबे, संगमेश्वर या पट्ट्यात धुक्याची चादर पसरली असून यात ही गावं हरवली आहेत. सध्या निवळी भागात धुक्याचं हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे. गोव्यात संपन्न झालेल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान प्रेमाची आगळीवेगळी भाषा मांडणाऱ्या लिथुनियाच्या टॉक्सिक या चित्रपटाला मिळाला आहे. या पुरस्कारासाठी असलेले 40 लाख रुपये, गोल्डन पिकॉक आणि प्रशस्तीपत्र मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते गिद्रे बुरोकैते यांनी स्वीकारला. तर रोमानियाचे बोदान मुरिसानू उत्कृष्ट दिग्दर्शक ठरले. या पुरस्कारासाठी असलेले 15 लाख रुपये आणि सिल्वर पिकॉक प्रशस्तीपत्र याच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान फ्रान्सचा क्लेमेंट फावेआऊ तर लिथुनियाचा वेस्ता आणि लेव्हा यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकलाय. या पुरस्कारासाठी असलेले 10 लाख रुपये आणि सिल्वर पिकॉक प्रशस्तीपत्र त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या परीक्षण मंडळाचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते स्वीकारले. याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विशेष ज्युरी अवॉर्ड जिंकला तो फ्रान्सच्या होली काऊ या चित्रपटानं. या विभागासाठी देखील 10 लाख रुपये आणि सिल्वर पिकॉक प्रशस्तीपत्र असे बक्षीस होते. इफ्फीत दरवर्षी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉईस यांना मुख्यमंत्री डॉक्टर सावंत, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 10 लाख रुपये, मानपत्र, सिल्वर पिकॉक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. फिलिप यांनी हा पुरस्कार आपल्या 13 वर्षांच्या कन्येसह स्वीकारलाय. भारतातील सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा विशेष पुरस्कार विक्रांत मेसी यांना देण्यात आला. 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि सिल्वर पिकॉक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सचिव जाजू यांनी हा पुरस्कार मेसी यांना प्रदान केला. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.